रशियाकडून कच्चं तेल खरेदी करण्याच्या मुद्द्यावरून अमेरिकेकडून भारतावरील आरोपांची मालिका सुरूच आहे. असं असलं तरी अमेरिकेच्या नाराजीचा भारत रशिया संबंधावर किती परिणाम होईल हे स्पष्ट होणं बाकी आहे. आज या सगळ्या गोष्टी सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी या भेटीत भारत आणि रशियामधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला आहे. विशेष म्हणजे या वर्षाच्या शेवटी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर येणार असल्याचं संकेतही मिळाले आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमधील सहकार्य अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अमेरिकेच्या काही वरिष्ठ नेत्यांनी भारतावर टीका केली आहे. डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट आणि व्यापार सल्लागार पीटर नावारो यांनी भारताच्या रशियन तेल खरेदीवर गंभीर आक्षेप घेतला आहे. पीटर नावारो यांनी भारतावर थेट आरोप करत म्हटलं आहे की भारत रशिया तेल विकत घेतो आणि त्यावर प्रक्रिया म्हणून मोठा नफा कमवतो. ते म्हणाले की भारत रशियन तेलाचा लॉन्ड्रोमॅट बनला आहे. म्हणजेच रशियाकडून स्वस्तात तेल विकत घेऊन भारत त्यावर प्रक्रिया करतो आणि मग ते तेल अन्य देशांना चढ्या दरात विकतो. नावारो यांचे हे वक्तव्य अशा वेळी आलं आहे जेव्हा परराष्ट्र मंत्री जयशंकर रशिया दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की भारतने रशियन तेल खरेदी करण्याचा निर्णय स्वतंत्रपणे घेतला नाही. त्यांनी सांगितलं की अमेरिकेनेच भारताला सांगितलं होतं की रशियाकडून तेल खरेदी करा, कारण त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाचे दर आणि पुरवठा नियंत्रित राहील. नावारो म्हणाले की भारताला रशियन तेलाची तितकीशी गरज नाही आणि भारत हा तेल खरेदी करताना फक्त स्वतःचा फायदा बघत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार भारत रशियाकडून तेल खरेदी करून रशियाला युद्धासाठी निधी पुरवत आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये युद्ध थांबवण्याऐवजी वाढत आहे. त्यांनी असा इशारा दिला की भारताने जर ही भूमिका बदलली नाही तर 27 ऑगस्ट नंतर भारतावर टॅरिफ लावण्यात आलेले अधिक वाढवले जातील. अमेरिकेच्या टॅरिफबाबत बोलताना नावारो म्हणाले की भारत अतिशय जास्त दराने टॅरिफ लावतो, तसेच नॉन टॅरिफ बॅरियर्स देखील मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या कंपन्यांना आणि कामगारांना मोठं नुकसान होत आहे. त्यांचा आरोप असा होता की भारत अमेरिकेकडून कमावलेल्या पैशातून रशियन तेल खरेदी करतो आणि तो पैसा रशिया शस्त्रे बनवण्यासाठी वापरतो. परिणामी अमेरिकेला युक्रेन अधिक लष्करी मदत द्यावी लागते. नावारो यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक करतानाही असंही म्हटलं की ते महान नेते आहेत, पण भारत सध्या जे धोरण अवलंबत आहे ते चुकीचं आहे. त्यांच्या मते भारताने जागतिक पातळीवरील आपली जबाबदारी ओळखायला हवी आणि युद्ध थांबवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. सध्या भारत उलट पक्षी युद्ध वाढवण्याचं काम करत आहे असं यावेळीस ते म्हणालेले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी अमेरिकेच्या आरोपांना ठामपणे उत्तर दिलं. त्यांनी स्पष्ट केलं की भारत रशियन तेलाचा सर्वात मोठा खरीददार नाही. चीन हा रशियन तेल आणि गॅसचा सर्वात मोठा ग्राहक आहे. त्याचप्रमाणे 2022 नंतर भारताने रशियाशी सर्वात जास्त व्यापारही केलेला आहे, तर काही दक्षिण आशिया देशांनी देखील तो केला आहे. मग भारतावरच टॅरिफ का लादला जातो असा सवाल जयशंकर यांनी उपस्थित केला. अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा निर्यात बाजार आहे. भारत आपली सुमारे 18% निर्यात अमेरिकेत करतो आणि ही निर्यात भारताच्या GDPच्या सुमारे 2.2% आहे. पण जर अमेरिका भारतावर 50% टॅरिफ लावते तर याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. अर्थतज्ञांच्या अंदाजानुसार यामुळे भारताच्या GDP 0.2 ते 0.4% घट होऊ शकते. परिणामी चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 6% खाली जाऊ शकतो. दरम्यान नावारो यांनी भारत आणि चीनमधील वाढत्या झळकीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्यात SCO ऑपरेशन बैठकीसाठी चीनमध्ये जाणार आहेत. काही दिवसांपूर्वी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी भारतात आले होते आणि त्यांनी मोदी व जयशंकर यांची भेट घेतली होती. त्यामुळे अमेरिका साशंक झालेली आहे की भारत चीनच्या जास्त जवळ जात आहे का? भारतच्या रशियन तेल खरेदीबाबत ट्रम्प प्रशासनाचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की जर भारताने रशियन तेल खरेदी करणं थांबवलं असं वाटत असेल तर रशियावर लावलेल्या निर्बंधांमध्येच बदल केला पाहिजे. दुसऱ्या शब्दात भारताला दोष देण्याऐवजी जागतिक नियम अधिक स्पष्ट करणे गरजेचं आहे. इव्हन फिजेबॉम, जे पूर्वीचे अमेरिकेचे धोरण सल्लागार होते, त्यांनीही अमेरिकेच्या या धोरणावर टीका केली आहे. ते म्हणाले की सुरुवातीला अमेरिका म्हणत होती की युद्धासाठी रशिया जबाबदार आहे आणि त्याला चीनची मदत आहे. आता भारतालाही तेच जबाबदार धरत आहेत. ही भूमिका स्पष्ट नसल्यामुळे गेल्या 25 वर्षात तयार झालेले
अमेरिका भारत संबंध धोक्यात येऊ शकतात असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। या सर्व घडामोडी पाहता असं वाटतं की आंतरराष्ट्रीय राजकारण आता अधिक गुंतागुंतीचं झालं आहे। एकीकडे भारताच्या तेल खरेदीवरून अमेरिका नाराज आहे, तर दुसरीकडे भारत रशियाशी आपले संबंध वाढवत आहे। चीनही या सगळ्या घडामोडींमध्ये सक्रिय आहे। त्यामुळे भारताने आपल्या परराष्ट्र धोरणात संतुलन ठेवणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। अखेर भारताला आपल्या राष्ट्रीय हिताला प्राधान्य देतच आंतरराष्ट्रीय संबंध टिकवावे लागतील। यासाठी राजनैतिक समतोल, धोरणात्मक स्पष्टता आणि सामंजस्य यांचा योग्य समन्वय राखणं काळाची गरज आहे। बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।